नमस्कार. आज आपण बनवणार आहोत वांग्याचे काप. हे वांग्याचे काप डाळ भाताबरोबर खाण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे आणि 10 मिनिटात तयार होतात. तर त्यासाठी मी इथे घेतलेली आहे लांब सडक अशी वांगी. वांगी स्वच्छ धुवून घेऊया सर्वात आधी. आता पाणी टाकून इथे मी वांगी स्वच्छ धुवून घेणार आहे. वांगी धुवून झालेली आहेत आणि त्यानंतर मी वांगी अशी ह्या पद्धतीने कापून घेतलेली आहेत. गोल आकारामध्ये तुम्हाला कट करून घ्यायची आहे वांगी. हे बघा ह्या प्रकारे. आता वांगी कट करून झाल्यानंतर घ्यायचे आहेत आपल्याला मसाले. तर इथे मी घेतलेली आहे एक प्लेट. त्यामध्ये सर्वात आधी टाकणार आहोत अर्धा चमचा हळद, हळद टाकून झाल्यानंतर आता टाकायचं आहे एक छोटा चमचा मिरची पावडर. त्यानंतर टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून हे चमच्याने मिक्स करून घेऊया. आता मसाले मिक्स करून झाल्यानंतर वांग्याचे काप घ्यायचे आहेत आणि ह्याला मसाला लावून घ्यायचा आहे. हे बघा अशा प्रकारे तुम्ही लावू शकता. वांग्याचे काप घ्यायचे आणि ह्याच्यामध्ये टाकायचे आणि मसाला ह्याला लावून घ्यायचा आहे. असंच करून सगळे काप मसाल्यामध्ये असे लावून घ्यायचे आहेत. इथे बघा सगळ्या वांग्याला मसाला लावून झालेला आहे. आता आपण गॅसवर पॅन ठेवूया आणि पॅनवर थोडंसं तेल टाकून ब्रशने तेल पसरवून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे तेल पसरवून घ्यायचं आणि त्यानंतर ह्याच्यावर टाकायचे आहे वांग्याचे काप. तर आता मी इथे एक एक करून सर्व काप पॅनवर टाकणार आहे. सर्व वांग्याचे काप पॅनवर टाकून झालेले आहेत. आता ह्याच्यावर झाकण ठेवून एका साईडने 5 मिनिटं आपण फ्राय होऊन देऊया. आणि 5 मिनिटानंतर झाकण काढायचं आणि दुसऱ्या बाजूने हे असे पलटी करून घ्यायचे आहेत. एका साईडने फ्राय झालेलं आहे. आता दुसऱ्या बाजूने 5 मिनिटं अजून फ्राय करून घेऊया. अशा प्रकारे सर्व काप असे पलटी करून घ्यायचे आहेत. दुसऱ्या बाजूने आपल्याला फ्राय करायचे आहेत. त्यामुळे आता सर्व काप मी दुसऱ्या बाजूने पलटी केलेले आहेत. त्यानंतर आपण ह्या साईडने पण 5 मिनिटं फ्राय करून घेऊया. झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटं फ्राय करून घ्यायचं आहे. आता झाकण काढून बघूया. दुसऱ्या बाजूने पण मस्त फ्राय झालेले आहेत. आपण आता ताटामध्ये काढून घेऊया. एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि हेच तुम्ही चपाती बरोबर किंवा डाळ भाताबरोबर तोंडी लावायला खाऊ शकता. हा एक उत्तम पर्याय आहे आणि पटकन तयार होतात. आणि जर तुम्हाला कुरकुरीत हवे असतील तर आपण जेव्हा मसाले वापरले त्याच्यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठ ॲड करू शकता. जर पटकन बनवायचे असेल तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता. जर डाळ भात बनवला असेल तर हे काप नक्की बनवून बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.